स्वागत आहे तुमचे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ब्लॉग भाग 2 मध्ये। उद्ध्वस्त करण्यात आले अवशेष म्हणून याची जागा आपण पाहू शकतो। उद्ध्वस्त करण्याचा काय हेतू होता का पुढच्या पिढीला राजांची वास्तविक जागा दिसू नये, प्रेरणा निर्माण होऊ नये, जागृत राहू नये म्हणून त्यांच्याने राजांची वास्तविक जागा हे तोडण्यात आली। म्हणून या ठिकाणी अवशेष म्हणून ही जागा आपल्याला पाहू शकतो। आपण नवीन घर बांधल्यानंतर ओम श्री स्वास्तिक लाभ शुभ गणपतीची पाठी तसे केली जाते। त्याचप्रमाणे काही यंत्राच्या पुढे मी तुम्हाला भवानी मातेचं मंदिर दाखवेल। भवानी मातेच्या चरणाखाली जसं फूल कोरलेलं आहे तसंच या ठिकाणी हे फूल कोरलेलं पाहायला मिळतं। तर या ठिकाणी पाहू शकतो। काही अंतराच्या पुढे मी तुम्हाला भवानी मातेचं मंदिर दाखवणार आहे। या भवानी मातेच्या चरणाखाली ही फुलं कोरलेलं पाहायला मिळतं, तशीच डिझाईन या ठिकाणी पाहायला मिळतं। हे शुभ चिन्ह म्हणून आपण ओळखलं जातं। ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। 359 वर्ष हे चालू झालेले आहे। 350 वर्षापूर्वीची मूर्ती नवीन आपल्याला कशी पाहायला मिळते? दररोज पूजा अर्चनानंतर दर महिन्यातून एकदा मंगळवार या शुक्रवारी नारळाचा रस काढला जातो, म्हणजे नारळाचं दूध, त्या दुधाचा अभिषेक केला जातो। त्या कारणाने जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती राहते। मूर्तीची झीज होत नाही। नवरात्री पासून दसऱ्यापर्यंत आणि जागरण गोंधळ या भवानी मातेचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। रीतीप्रमाणे काय उत्सव आहे ते अजूनही साजरे केले जातात ना। आता ह्या 3 विहिरींसाठी राजाने जवळपास 200 पहारेकरी ठेवण्यात आले। पहारेकऱ्याला एक सूचना देण्यात आली, कुठचाही मावळा मजूर पाणी घ्यायला येतो त्याला बाहेर उभा ठेवायचं। जसं विहिरीच्या बाजूला आता आपण गेलो तसे जायला द्यायचं नाही, त्याचा हांडाही बाहेर ठेवायचा। आतमध्ये एक दोरी असेल, हांडा असेल, दोरी हांडाने पाणी खेचून आणायचं। पाणी खेचून आणल्यानंतर त्या हांड्यातलं पाणी, एक ग्लास पाणी तुम्ही स्वतः प्यायचं। पिल्यानंतर त्या हांड्यातलं पाणी दुसऱ्या हांड्यामध्ये ओतून द्यायचं। असं काय करण्यात आले तर सुरक्षणासाठी। समजा हे सुरक्षणासाठी केले नसते तर 8000 लोक होते। येता जाता कोण पाणी घेतलं असतं, त्यामध्ये कोण शत्रू आला असता, शत्रूंनी विष टाकलं असतं तर 8000 लोकांची मृत्यू एका झाली असते, 8000 लोकांचा परिवार बेघर झाला असता। म्हणून प्रत्येक गोष्टीला खाण्यापासून तर पिण्यापर्यंत राजाने हे सुरक्षणा करण्यात आली। आता ह्या किल्ल्याच्या बांधण्यासाठी राजाने सुरुवात मी तुम्हाला सांगितली कशी करण्यात आली। तारीख फक्त मी तुम्हाला सांगतो, 25 नोव्हेंबर 1664 आणि 29 मार्च 1667 साली रोजी सिंधुदुर्ग किल्ले हे पूर्ण बांधून झाले। सालावधी पण बघितले तर 3 वर्ष महिने दिवस मधले तर 2 वर्ष 4 महिने 4 दिवसामध्ये किल्ल्याचे काम पूर्ण कंप्लीट झाला। किल्ल्याच्या बांधण्यासाठी पायाभरणीमध्ये शिस ओतण्यात आले। 500 खंडी शिस, एक खंडी म्हणजे जवळपास 800 किलोचा एक खंडी, तसे 500 खंडी शिस हे पायाभरणीमध्ये बांध का शिस म्हणजे एक लोखंडी सक्का असतो, पाण्यामध्ये गरम ताव्यावर ठेवलं तर लगेच वितळलं जातं। हा, ते आता तुम्ही स्कुबा डायविंग केले असेल, स्कुबा डायविंग मध्ये ते वेट साठी वापरला जातो शिसा। तर हे पायाभरणीमध्ये शिस वापर करण्यात आले। 500 खंडी शिस, एक खंडी म्हणजे जवळपास 800 किलोचा। किल्ल्याचा बांधकाम गुळ, चुना, कात, वाळू, पाणी, बेलफळ, उडीद डाळेचे मिश्रण करून अनेकचा वापर करून राजांचा तटभिंतीचा बांधकाम हे करण्यात आले। 2 दगडाच्या मध्ये बांधकामासाठी सिमेंट वापरायचा। आतली जागा 48 एकरची आहे। भिंतीचा घेर 3 किलोमीटर हा भिंतीचा घेर आहे। 45 जिने, 40 ते 48 टॉयलेट। किल्ल्याला प्रत्येक वळणावर आपल्याला बुरुजाची रचना, उंच आणि रुंद सरासरी 30 ते 35 फूट, वरती चालण्यासाठी 8 ते 10 फूट सरासरी ही रुंद जागा आहे। किल्ल्याच्या राजाने बांधण्यासाठी अवतीभोवती राजाने छोटे छोटे किल्लेही करण्यात आले। पद्मपुर किल्ला, राजकोट, सर्जोकोट, निवती किल्ले, भरतगड आणि भगवानगड। किल्ल्याच्या बांधण्यासाठी 3000 मजूर किल्ल्याच्या कामासाठी काम करत होते। फातर लोक, हरकाबांडी, लोहार, दौलत खान, मैनाथ भंडारी, दर्यासागर, इरोजी इंदुलकर हे इंजिनियर होते, जे सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला, प्रतापगड किल्ले हे किल्ले बांधले। या 3000 मजुरांच्या सुरक्षणासाठी 5000 मळ्यांचा जागता पहारा समुद्रावरती ठेवण्यात आला। पहारे काय ठेवण्यात आले? समुद्रमार्गे शत्रूंनी केव्हा हमला केला ते ह्या 3000 मजुरांचा रक्षण करण्यासाठी राजाने 5000 मळ्यांचा जागता पहारा आणि तेही किल्ल्याच्या कामासाठी काम करत होते। म्हणजे टोटल 8000 लोक होते।
8,000 लोकांच्या मिळकतीने 2.5 वर्षामध्ये ह्या कालावधीमध्ये किल्ले बांधण्यात आले. किल्ल्याच्या बांधण्यासाठी राजाने अवतीभोवती छोटे छोटे किल्ले पद्मदुर्गला राजकोट, सर्जोकोट, निवती किल्ले, भरतगड आणि भगवानगड. किल्ल्याच्या बांधण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला किल्ल्याच्या खर्च करण्यात आले. तर राजांची 2 तराची चलना चालायची, एक होण आणि एक सुवर्ण होण. होण म्हटल्यानंतर शिवराणीची तांब्याचे होण म्हणून चालायचे आणि सुवर्ण म्हटल्यानंतर सोन्याचा होण. तसे राजांनी या किल्ल्याच्या बांधण्यासाठी खर्च करण्यात आला 1 कोटी सुवर्ण होण म्हणजे सोन्याची नाणी. राजांनी एवढी प्रचंड रक्कम कुठून आली तर सुरतेचे सफर केले. सुरतेमध्ये राजांनी छापा टाकला. त्या छापेचा वापर करून राजांनी किल्ल्याच्या बांधण्यासाठी खर्च करण्यात आला. खर्च केला 1 कोटी सुवर्ण होण मध्ये. तर राजांना शक्य कसं का आलं, कमी कसं खर्च आलं? तर कमी खर्च जाण्याचं महत्त्वाची गोष्ट भवानी मातेच्या आशीर्वादाने 3 विधी करण्यात आली. 3 विधीमध्ये गोड पाणी, गोड्या पाण्यापासून तलाव, पाझर तलाव, पाण्याची व्यवस्था प्रथम करण्यात आली, नाही तर किल्ला बांधला नसता. दुसरी, राजांनी वाळू बारून आणली नाही, समुद्रापासून गोडी वाळू तयार करण्यात आली. कशी केली? पावसाच्या अगोदर एवढे वाळूचे साठे करून ठेवले, वर्ष ते 1.5 वर्ष काम केव्हाच थांबायला न पाहिजे. आणि पावसाळ्याने वाळू ती 4 महिन्यांनी पूर्ण वाळू धुतली जाते, म्हणजे ती गोडी वाळू झाली. तिसरी, त्या मताच्या वाळूपासून कवड्या, शिंपल्या, शंख, समुद्राच्या प्राण्यांपासून अनेक कवच निघतात. या कवचां शिंपल्यांपासून चुना तयार करण्यात आला. आपल्याला चौथी मताची गोष्ट, तर या किनारपट्टीच्या लोकांनी काळा गुळ, बेलफळ असे हा महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. 5वी मताची गोष्ट, 3,000 मजुरांनी मजुरी नकार म्हटलेली. 6वी मताची गोष्ट, तर दगड भारून विकत आणले नाही. या दगड बघू शकता, त्या साईडची भिंत दिसत नाही, अशी उंच उंच ही दगड होती. त्याला कुटे नावाने ओळखलं जात होतं. त्या खडकाला कापून कापून किल्ले बांधले. बाहेरून दगड विकत आणण्यात आले नाही. 7वी मताची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, या किल्ल्याच्या बांधण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या दरबारामध्ये विचारण्यात आलं. तर आपल्या राजांचा दरबार हा समोरच्या बाजूने दिसतो, जे 4था प्लॅटफॉर्म दिसतो त्या बघा, रस्त्यापासून तर त्या विहिरीच्या समोरच्या तिथपर्यंत, त्या कोपऱ्यापर्यंत. तर हा राजांचा राज दरबार या ठिकाणी आणि सभागृह या ठिकाणी होता. हे संपूर्ण ब्रिटिश सरकारने उद्ध्वस्त करण्यात आलं. तर ह्या सभागृहामध्ये राजांनी हिरोजी इंदुरकरला विचारलेलं का बक्षीस पात्र म्हणून काय, तर राजांचे हातांचे आणि 5 ह्या मताच्या गोष्टी करून राजांना खर्च कमी झाला. किल्ला बांधायचा राजांचा उद्देश का होता, किल्ला का बांधला, किल्ला बांधायची गरज का पडली राजांना, महत्त्वाच्या गोष्टी कारण सिंधुदुर्ग किल्ले बांधण्याची सुरुवात करण्यात आली. किनारपट्टीपासून राजांचे 4 शत्रू जवळपास राहायचे. गोवा किनारपट्टीमध्ये पोर्तुगीज लोक, वेंगुलामध्ये डच लोक, राजापूरमध्ये इंग्रजी लोक आणि सिद्दीजवारचा समुद्रामध्ये जंजिरा किल्ला होता. ह्या परकी लोक वारंवार हमले व्हायचे. हमल्यांपासून किनारपट्टी पूर्ण सुरक्षित करण्यासाठी राजांनी किल्ला बांधला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, राजांना आपल्याला भारतीय आरमारचे जनक म्हणून ओळखले जात होते. ज्या समुद्रामध्ये नेव्ही बोट चालतात, लढवण्याची जहाज, या भारतामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पहिली सुरुवात करण्यात आली, म्हणजे बोटीचा आरमार राहण्यासाठी किल्ला बांधला. तिसरीच महत्त्वाची गोष्ट, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधण्यासाठी राजाने आपल्याला किल्ल्याच्या बांधण्यासाठी जंजिरा किल्ला राजांना जिंकता येत नव्हता. कडू गोष्ट आहे, खाली सत्य गोष्ट आहे. राजाला जंजिरा किल्ला जिंकता येत नव्हता, म्हणून राजाने हा किल्ला बांधायची सुरुवात केली. जंजिरा किल्ला राजाने जिंकला असता तर कदाचित सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी राजाने केली पण आकृती आहे ना, त्याच्यामध्ये फरक आहे. ही उभी आईची आकृती आहे, ही आडवी आईची सर्वात मोठ्या बुरुजावर आपण जाणार आहे. 2 नंबरचा बुरुज ते माडाच्या मागच्या आडने आणि सर्वात लहान बुरुज हे बाजूला आहे. पूर्वीचं सिमेंट जवळसून आपण बघायचं असेल तर ह्या आपल्या पायाखालचं व्हाईट कलरचा आणि बुरुजाच्या खालच्या बाजूने काळाचा भाग दिसतो, त्यावेळीचा हा 350 वर्षापूर्वीचा हा सिमेंट बघू शकता. या वरती जायचं आपल्याला पूर्ण किल्ला एका जागेत दिसणार आहे. या किल्ल्याच्या अवतीभोवती छोटे किल्ले तुम्हाला या साईडने मी तुम्हाला दाखवणार.
राजाराम महाराजांची बायको तारा राणी त्या ठिकाणी फिरायला यायची, गुडघ्याभर पाण्यामध्ये फिरायची, म्हणून त्याला ही राणीची. लाईटीचं पूल दिसतो शेवटच्या टोकाला, त्याच्या बाजूने एक जेल कोठारा म्हणजे शिवाजीरावांचे कोण शत्रू आहे त्याला कैद करण्याची ही जागा. तडवंदीच्या बाजूने ते काळं सिटिक दिसतं चौकणी, ते बघा समोर ते काळं सिटिक दिसतो, त्या आईचं सिमेंट आहे, त्या आईचं सिमेंट आहे. ते शिमट्याचा ढीग आपल्याला पाहतो, त्या ढिगाच्या बाजूला आपल्याला हिरवी झाडं आणि सुकलेलं गवत काही ठिकाणी पूर्ण जळवलेलं आहे. त्या ठिकाणी कोणीही नवीन माणूस आला आपल्या सेनामध्ये तर त्याला शिक्षण द्यायचं. शिक्षण म्हणजे काय शिक्षण द्यायचं? कुस्ती कशी करायची, लढाई कशी करायची, तलवार कशी चालवायची, बंदुके कसे चालवायचे त्याचा सराव त्या ठिकाणी करायचा. तर बंदुकांचं सरावांचे भोगते त्या गुळचुन्याच्या ढिगामध्ये बारीक बारीक छिद्रे पाहायला मिळतात. मोठा खडक दिसतो त्या ठिकाणी, मोठा खडकच्या या ठिकाणी बारूद ठेवण्याची ही जागा म्हणजे दारुगळा ठेवण्याची. बुरुजाच्या खालच्या बाजूने गोलकठरी भिंत बांधली दिसते, हे बघा गोलकठरी भिंत बांधलेली आहे. ही भिंत हे तलाव आहे, पाझर तलाव. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 3 विहिरींसाठी पाझर तलाव, पाणी साठवा पाणी मुरवा. हे 350 वर्षापूर्वीची ही राजाची ही योजना होती. 3 विहिरींसाठी हा पाझर तलाव आहे. समोर दिसे साखर विहीर, त्याच्यामध्ये दूध विहीर आणि दही विहीर काही अंतराच्या पुढे हे पाहायला मिळतं. तर या ठिकाणी हे पाझर तलाव आपण बघू शकता. आता आपण उभे आहे पूर्ण किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी टेहणी बुरुज, याला निशाणकाठीचा ही बुरुज म्हटलं जातो. जसं मी तुम्हाला नगरखान्याची इमारत दाखवलेली ते बघा, झेंडा फडकतो त्या ठिकाणी. नगरखान्याच्या इमारतीवर चढून बघितलं तर ही टेहणी बुरुज दिसतो आणि टेहणी बुरुजासून ती जागा दिसली. त्या ठिकाणी नगारा वाजवायचं वेगवेगळे करून. राजा आले का वेगळा, शत्रू आले का वेगळा, आपले मावळे आले का वेगळा. आता शत्रू आले तर आतल्या लोकांना म्हणजे समुद्राच्या किनारपट्टीच्या लोकांपर्यंत आवाज तो नगरखान्याची इमारतीचा आवाज जाणार नाही. तर त्यांना सूचना कशी द्यायची, तर या ठिकाणी आपला झेंडा फडकायचा आहे. म्हणून या ठिकाणी निशाणकाठीचा बुरुज याला ओळखलं जात होतं. म्हणजे निशाणीचा बुरुज म्हणजे कोण शत्रू आले तर शत्रूची निशाणी वेगळी, झेंडा फडकवायचं. राजा आले की राजाची झेंडा वेगळा, असं ह्या ठिकाणी निशाणकाठीचा बुरुज ह्याला हे म्हणायचं. आता आपल्याला या ठिकाणी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे याला झेंडा फडकवला जातो, तिरंगा आपला भारत देशचा ना. तर या ठिकाणी बसून आपण फोटो काढू शकता. आता आपल्याला ही किल्ल्याची पूर्ण माहिती झालेली आहे. तुम्हाला फक्त हातांचा आणि पायाचा बघायचं बघितलं का, ठीक आहे. संपूर्ण माहिती झालेली आहे. समजा आता तडभिंतीवरून थोडाफार फिरायचं असेल, माझी किल्ल्याची माहिती झालेली आहे. किनारपट्टीला ते आता जाऊन उपयोग नाही, आता पाण्याची भरतीचा वेळ आहे, खाली उतरायला भेटणार नाही. पाणी वरपर्यंत येतो ते बघा बोगद्यापर्यंत. पूर्ण तुम्ही भिजून येशाल, पडायला होईल का. ओटीच्या वेळेला ते राणीच्या वेळेला अतिसुंदर किल्ला दिसतो. त्या भरतीच्या वेळेला आपण खाली उतरू शकत नाही का, लाट आल्यानंतर पाणीच्या प्रभावाने आपण पडू शकतो आणि भीती निर्माण होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी जायचं असेल तर बाहेरून बघा बोगद्या माणसं जाऊन ह्याच रस्त्याने रिटर्न जाऊ शकता. महादेव मंदिरमध्ये हा विधीसाठी दिसेल ते वीर नाही, हे भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्ग मालवण पर्यंत गेलेला आहे. मालवण पासून 6 किलोमीटरच्या अंतरावर ओझर गाव आहे आणि इथून 8 ते 8.5 किलोमीटर ओझर आहे. समुद्राच्या खालून या मार्ग गेलेला होता. हे मार्ग आता सध्या बंद आहे. ब्रिटिश सरकारने या किल्ल्यावर हमला केलेला 1765 सालीमध्ये. त्याला राजांचे राजवडे, दरबार, शिवाजीवर चन्नदान कोठारा, दारुगोळ्याची जागा संपूर्ण उद्ध्वस्त केली. आणि जाताना हा भुयारी मार्गातून येताना बारूद लावला, जाताना बारूद लावला, रिटर्न येताना बारूद लावला आणि जवळपास 40 ते 50 फुटापासून उलटा रस्ता बंद करत आले. आणि संध्याकाळच्या वेळेला तिकडेसून ते बारूद फोडण्यात आलेले. त्यापासून हे मार्ग बंद करण्यात आले. एक विचार करतो, मालवणच्या जेटीपासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत हा समुद्रच पाहायला होतो. त्या समुद्राच्या खालून ह्या मार्ग कसे का निघाले असेल. किल्ल्याच्या बांधण्यासाठी फातर लोक असायची, दगडी काम करणारे. जमिनीच्या भागामध्ये एक दगड दिसतो, दगडावर त्यांच्याने असा हात ठेवला, बाजूला असा हातोडा मारला तर जमिनीच्या मुळापर्यंत दगड किती गेलाय, आजूबाजूला दगड किती पसरलेले हे सांगायचे होते. म्हणजे त्यांच्या हातीमध्ये तेवढी कला होती. ही कला राजाने बघितली. राजा बोलले, बोटी बसून येता जाता अनेक ठिकाणी छोटी खडकापासून प्रचंड मोठी उंच खडक बघतो. निसर्गी खडक आहे, समुद्राच्या मुळापासून ही रुजून आलेली आहे. रुजून आलेला खडक अखंड पाला अडतो. अखंड खडक कुठच्या मधून निघतो हे तुम्ही ओळखू शकता. आणि त्या खडकाच्या मधून हा मार्ग खणून घेऊ शकता. खणताना हे मार्ग किल्ल्याची बाजू अशी वर ठेवायची आणि मार्ग असं सुलभ ठेवायचा. म्हणजे समुद्राचं पाणी आलं तर पूर्णपणे बाहेर निघाला पाहिजे असे हे मार्ग करण्यात आलेले होते. राजांच्या काळामध्ये ओझर गावला वाघाची गुफा म्हणायची.
म्हणून गावातले लोक कोणच येण्या जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, आपलीच लोक येण्या जाण्याचा प्रयत्न करायचा. ह्या मार्ग खणण्याचा उद्देश काय होता? समजा किल्ल्याच्या वेढा पडल्यानंतर आपली रसद पुरण्यासाठी म्हणजे अन्नदान पुरवठा या मार्गापासून व्हायचं आणि इतरही किल्ल्याच्या बांधण्यासाठी सामान समुद्र मार्गे या मार्गापासून घेऊन यायचं. तर आता समजा या मार्गापासून कुठचाही सामान आणलं तर उतरण्या चढण्यासाठी जिने कुठचे आहे, तर ह्या साईडने हे छोटे छोटे दगड दिसतात, विहिरीमध्ये उतरतो तसेच जिने. खाली उतरल्यानंतर हे चौकोनी दगड दिसतात, चौकोनी दगड संपल्यानंतर या मोठ्या मोठ्या दगडाने या साईडने मार्ग बंद पाहायला होतो समोरच्या बाजूने. आता ह्या मार्ग रसद हाणली तर हे जिन्यापासून चढणं शक्य नाही वजन घेऊन, तर कसं हे सामान ओढून घ्यायचं. हे दोन खांब दिसतात, ह्या दोन खांबामध्ये आपण विहिरीमध्ये यारी कसे असते पाणी ओढण्याची, दोरी टाकायचं आणि सर्व सामान ओढून घ्यायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, याला मशाली लावायची. समजा रात्रीच्या वेळेला तर मशाली लावून रोशनी करून हे जिने दिसण्यासाठी. तिसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्या दोन खांब्यावरती पूर्ण एक प्लॅटफॉर्म तयार करायचं. केवढं जाडं तर ह्याच उंचीचा फक्त 2.5 ते 3 इंच सोडून, म्हणजे खालचा भाग सोडून वरच्या बाजूपासून 3 इंच पर्यंत सोडून ते पूर्ण लाकडी प्लॅटफॉर्म करायचं. म्हणजे मोठे मोठे भाल्यांचं लाकडी प्लॅटफॉर्म केल्यानंतर त्याच्यावर 2.5 ते 3 इंच पर्यंत मातीचं पूर्ण लिपण करायचं, शेणाचं सारवण करायचं. आता तुम्ही तिथून दर्शन करायला आले तर याच्यावरून असे चालत चालत नंदी, शिवलिंग आणि गणपतीचे वर दर्शन करू शकत होते. अशी ही रचना करण्यात आली, म्हणजे शत्रूला हे माहिती पडायचे नाही. 1712 सालीमध्ये ब्रिटिश सरकारला ही माहिती पडलं नाही. 1765 सालीमध्ये आपल्या थितूर लोकांनी या रस्ता दाखवण्यात आला, त्यापासून हा मार्ग बंद करण्यात आले. अवशेष म्हणून ही जागा पाहायला मिळते. असे प्रत्येक राजांचे राजवाडे, दरबार, शिवाजीवरचे अन्नदान कोठारा हे संपूर्ण उद्ध्वस्त आहे. अवशेष म्हणून मी तिची जागा दाखवणार आहे मी तुम्हाला कुठे होता ते ना. तर हे आता सेफ्टीसाठी बांधण्यात आले, कोण पडू नये म्हणून. ही चौकोनी बांधकाम ह्या आताच आहे दर्शन करून. त्याच्या पुढे आपण महादेव मंदिराजवळ गेलेलो, बाहेर पडलो होते. आता आपल्याला असं वाटत होतं की आपण केव्हा चप्पल घालणार आणि केव्हा बूट घालणार, या सावलीमध्ये जातो असं वाटत होतं. या ठिकाणी मी तुम्हाला एक रचना तुम्हाला दाखवणार. माझा हात बघा, हात ह्या दगडावर ठेवता आणि तुमच्याकडे मी बोलत आहे आणि हातावर मी असं दाब ठेवलेलं आहे. आता माहिती आहे का माझी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची 3 विहिरींसाठी महत्त्वाची गोष्ट ह्या बांधकाम तशी ही रचना करण्यात आलेली आहे. तर आपला 3 विहिरींचं पाणी शुद्ध राहायला पाहिजे. कसं राहणार शुद्ध? आता मी तलाव दाखवलं, तलावाचं पाणी कसं हिरवं झालं, तसं ह्या विहिरीचं पाणी हिरवं होणे. हिरवं का होणार? तर हा पूर्ण खडक असल्या कारण, जमीन असल्यानंतर त्याचे काही प्रभाव पडत नाही खाली. या खडक असल्या कारण पाणी साठलेलं पाणी हिरवं होणे त्याची काळजीपूर्वक ह्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले. पहिली महत्त्वाची गोष्ट, या दगड आहे हे जांभा दगड आहे, कोकणामध्ये चिरा म्हटला जातो. वातावरण ह्याचा जास्ती गरम होत नाही, वातावरण थंड असतो. उन्हामध्येही किती गरम असला तरी चटका लागणार नाही, गरम वाटेल तुम्हाला, खाली चटका लागणार नाही. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट का ह्या दगडाचा पाणी टाकलं तर पाणी सोचून घेणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, दगड पाण्यामध्ये जेवढा भिजणार तेवढा हा मजबूत झाला तो. चौथी महत्त्वाची गोष्ट ह्या दगडाची, तर बारीक बारीक छिद्रे असल्या कारण त्याच्यामधून पाणी फिल्टर निघला होतं. म्हणजे 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने आपल्या लोकांना फिल्टर पाणी त्यावेळीचं देण्यात आलेलं आहे विहिरीचं. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी, या 3 विहिरींसाठी आपल्याला पाझर तलाव करण्यात आले. मगाशी तुम्हाला सांगितलं पाणी सडवा पाणी मुरवा, 3 विहिरींसाठी पाझर तलाव करण्यात आले. तलाव मी तुम्हाला नंतर दाखवेलच. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तर ह्या विहिरीवर 24 तासामधून 22 तास याच्यावर पूर्णपणे सावली राहायला पाहिजे पाणीवर. चौथी महत्त्वाची गोष्ट, जसं वारं आपल्याला लागतो ते पाणीपर्यंत हे वारं पोसायला पाहिजे. सावली कशी मिळेल विहिरीवरती सांगतो कशी राहणार ते. चौथी महत्त्वाची गोष्ट, ते जसं वारं लागतं आपल्याला ते पाणीच्या वरपर्यंत पाणीपर्यंत वारा पोसायला पाहिजे. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, ऊन लागतो. या उन्हाचा प्रकाश दिवसभर असून जवळपास 1.5 ते 2 तास ऊन पडायला पाहिजे. दिवसभर ऊन पडलं, जसं तलाव दाखवलं, तलावाचं पाणी कसं हिरवं झालं तसं हिरवा झालेलं पाणी आपल्या लोकांनी पिल्लं असतं तर आजारी पडल्या असताना त्रासदायी झालं असतं. सावली ही दिवसभर 24 तासामध्ये 24 तास सावली राहिली असती तरीही पाणी हिरवं झालं असतं. त्या कारण हे सर्व 5 महत्त्वाच्या गोष्टी कारण पाणी पूर्ण शुद्ध राहतो. आता हे आपण भर दुपारी आलेलो आहे.
भर दुपारी मी आता तुमच्याकडे बोलता बोलता नाही म्हणता तरी मला 1 मिनिटापेक्षा जास्ती वेळ झालाय. 1 मिनिट मी उलटा हात ठेवलेला, सरळ हात ठेवलं नाही. इतर दगडावर असं उलटा हात ठेवू शकत नाही एवढा वेळ, का आता आपल्याला चटका लागेल, फोड येईल आणि हाताला आपल्याला ठेवणारच नाही. तर या ठिकाणी बघू शकता मैंने माझ्या हातेवर घाम साठलेले, तर म्हणजे याचा दगडाचा हे बघा, हा दगड पण ओला झालाय घामाने. म्हणजे दगड ह्या गरम होणार नाही, त्याची ही रचना अशी पाहायला मिळते. आता भर दुपारी आलेलो आपण बघा 12च्या दरम्यान, तर उन्हावर प्रकाश पडलेला आहे बघा. अर्धा विहिरीवर प्रकाश आहे, त्या साईडने बघणार तर उन्हाची सावली पाहायला मिळते. का सूर्य आता मध्यभागामध्ये चालत आहे, जशी सूर्याची किरण चालणार तसं हा ऊन तसा तेवढा वेळ राहणार, म्हणजे 1.5 ते 2 तास. त्याच्यानंतर दिवसभर याच्यावर सावली राहणार. 24 तासामधून फक्त 22-22.5 तास याच्यावर पूर्ण सावली राहते, फक्त 1.5 ते 2 तास याच्यावर ऊन पडले जाते. तशी ही रचना. किल्ला पाहून झाल्यावरती खूप सारे लिंबू पाण्याचे स्टॉल लागले होते. खूप ऊन असल्यामुळे आम्ही सर्वांनी लिंबू पाण्याचा आस्वाद घेतला. पुढे तुम्हाला आम्ही बोट राईड्स करतानाचे दृश्य दिसतील. एन्जॉय.
तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे नवी पहाट. बाय.